तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। बोरगाव दर्गा परिसरातील नकारखाना वास्तूचा लवकरच लोकार्पण। सामाजिक कार्यकर्ते फिरोज अपराज यांची माहिती। बोरगाव गावचे ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली व हैदरसा मदरसा यांच्या दर्ग्याचा उरूस दिनांक 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान होत असून त्यानिमित्त बोरगावचे ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली दर्गा परिसरातील प्रवेशद्वार जवळ कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले व DCC बँक नूतन संचालक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले साहेब यांच्या प्रयत्नातून 45 लाख रुपयांच्या अनुदानातून सुसज्ज असे नगरखान्याची नूतन वास्तू बांधण्यात आलेली आहे। लवकरच या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा होणार आहे, अशी माहिती बोरगाव येथील मुस्लिम समाज सामाजिक कार्यकर्ते फिरोज अपराज यांनी दिली। ते दर्गा परिसरातील वास्तू पाहणी दरम्यान बोलत होते। पुढे बोलताना फिरोज अपराज म्हणाले की गेले 2 वर्षापूर्वी दर्गा परिसरातील मुजावर बांधव एका कार्यक्रमादरम्यान जोल्ले अण्णा वहिनी यांच्याकडे नगरखाना बांधकामासाठी 1 लाख रुपये अनुदानाची मागणी केली असता कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी तातडीनं बोरगाव पट्टण पंचायतचे वॉर्ड क्रमांक 1 चे नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे यांच्या सहकार्याने बोरगाव येथील बाबा ढंगवली दर्ग्याच्या परिसरातील नगरखाना बांधकामासाठी शासनाकडून 45 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत। जोल्ले वहिनी यांनी बोरगाव मुस्लिम समाजासाठी आजवर शादी महल, कब्रस्तान कंपाऊंड, सुसज्ज व्यापारी गाळे, दर्गा परिसरातील कॉन्क्रीट रस्ता, नगरखाना अशी विविध लोकोपयोगी कामे करून मुस्लिम समाजावर कृपा दर्शवली आहे। आज नगरखान्याचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती शेवटी फिरोज अपराज यांनी दिली। यावेळी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक सन्माननीय शरद बाळासाहेब जंगटे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष BK महाजन, फिरोज अपराज, बबन रेंदाळे, महावीर पाटील, संजय महाजन, मुजावर कमिटीचे आप्पालाल मुजावर, शबीर मुजावर, महिपती खोत, राजू कुंभार, सर्जराव धनवडे सह दर्गा परिसरातील मुजावर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। N न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे। बाबा ढंगवली देवस्थान ठिकाणी आमचे 1 नंबर वार्डचे 1 नंबर नगरसेवक शरदाना जंगटे व तसेच श्री हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे डायरेक्टर या नगरखान्यासाठी हे समस्त 1-2 वर्षाच्या मागं समस्त मुजावर परिवार 1 लाख रुपये देणगी द्या म्हणून सगळी मुजावर म्हणत होतं। तर अण्णांनी सांगितल्या पेटाला अण्णांनी काय केलं, 1 लाख रुपयेच का, मी जास्ती देणार आहे। त्यावेळेला मुजावर म्हटलं बघा 1 लाख रुपये आम्हाला काय बी करून द्यायला पाहिजे, नाहीतर आम्ही आजपर्यंत जोल्ल्यांना जोल्ले वहिनी दर्ग्यासाठी काय दिलं नाही। तर अण्णा आणि वहिनी स्टेजवर कव्वालीच्या कार्यक्रमामध्ये 45 लाख रुपये ह्या नगरखान्यासाठी देणगी दिलं। तर त्यांचं मी मनापासून मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि ते नव्हे ते शादी महल असून देईल, खबरस्तान कंपाऊंड असून देईल, तसेच ईदगाह आता गाळ्या चालू आहेत। गाळ्या 3 गाळं तयार होऊन 3ही गाळ्याला 4-4 हजार रुपये भाडं आणि 40,000 रुपये डिपॉझिट, म्हणजे एक समाजाचं कुठं तर काय तर म्हणजे हे महिन्याचं काय तर खर्च चालू आहे समाजाचं देवस्थान ठिकाणी। ते मानायचं एवढं, म्हणजे एवढी मोठी देणगी आजपर्यंत कुठला नेता, कुठला आमदार आणि कुठला खासदार कोणच दिलेलं नाही। हे समस्त बोरगाव मुस्लिम समाजाला कुठं पण जाऊन एक म्हणजे काय खोटं काय नाही, काय भंपक नाही, काय नाही, सगळं कुठल्या बी मुस्लिम समाजाच्या माणसाला विचारू शकता तुम्ही। तसेच चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।